सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 189 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि व्ह्यू चॅनलमध्ये जाऊन सगळ्या प्लेलिस्ट पाहाव्यात, म्हणजे सगळे एपिसोड तुम्हाला एक साथ ऐकायला भेटतील. आता संगीतही झालं, सगळे झोपायच्या तयारीत होते, पण अर्जुनराव मात्र अजूनही झोपत नव्हते. का कोणास ठाऊक, पण उद्याच्या दिवसाची आतुरता लागली होती त्याला. सारखी सारखी मयुरी आठवत होती आणि हळूच काळजात एक गोड कळ उठायची आणि तो गालात मंद मंद हसत होता. सगळे रॉयल बॉयज थकून झोपले होते आणि उद्या तर ते आणखीन थकणार होते. आणि अर्जुन उठून बसला. काय करू, मयूला फोन करू की नको? तिची आज इतकी आठवण का येते? काही झालं तर नसेल ना तिला? असं म्हणत त्यानं मोबाईल हातात घेतला तर रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि तोच म्हणाला, बापरे इतके वाजले. ती झोपलीसुद्धा असेल. आधीच तिला इतकी दगदग धावपळ झेपत नाही. नको फोन करायला. मग तो तिचे फोटो बघत बसला आणि राहुल उठला आणि त्यानं पाहिलं. हसून म्हणाला, अर्जुन का रे, झोप येत नाही ना? अर्जुन म्हणाला, हो ना यार, बघ ना झोपच येत नाही. खूप प्रयत्न केला पण झोप नाही येत. सारखी सारखी तिचीच आठवण येते. राहुल हसून म्हणाला, होत आहे, आता हे असंच होणार आणि वहिनींना सुद्धा तिकडं असंच होत असणार. आणि प्रत्येक नवरदेवाची आणि नवरीची हीच अवस्था असते यार. आम्ही सुद्धा या अवस्थेतून गेलो आहे. केव्हा एकदा डोक्यावर अक्षता पडतात, केव्हा एकदा तिच्या पदराची गाठ आपल्या शेलेला बांधली जाते आणि ती कधी आपली सहचारिणी होते याचीच वाट पाहत असतं मन. अर्जुन म्हणाला, हो यार तसंच वाटतंय. राहुल म्हणाला, आणि त्यातून ती जर आपल्या आवडती व्यक्ती असेल तर मग काही विचारूच नको. पण आता काहीही वाटू दे, पण तू झोप. नवरदेव आहेस, उद्या तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आला पाहिजे. आणि उद्या जागायचं सुद्धा आहे तुला. हनीमून करणार आहेस ना उद्याच? अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला, हनीमूनचं काय घेऊन बसला रे, ते फक्त निमित्त, थोडीशी गंमत म्हणून. आणि तिला पाहिलं की आपोआपच चेहऱ्यावर ग्लो येतो माझ्या. राहुल म्हणाला, तरीही आता झोप बरं, नाहीतर चेहरा पूर्ण ओढल्यासारखा दिसेल आणि लवकर उठायचं पण आहे उद्या. आता मला तुझ्या बायकोसारखी अंगाई नाही म्हणता येणार, कारण माझ्या भसाड्या आवाजातील अंगाई ऐकून वटवागळंसुद्धा पळून जातील झाडावरची आणि अख्खी गल्ली जागी होईल. तसा अर्जुन थोडा हसला. आणि आता राहुलनं त्याला ओढूनच खाली झोपवला आणि त्याला घट्ट मिठी मारली पाठीमागून आणि त्याच्या अंगावर एक पाय टाकला आणि म्हणाला, झोप बरं. तशा अर्जुनला आता गुदगुल्या व्हायला लागल्या. नेहमी वात्रटपणा करणारे, सचिनला मिठी मारून छळणारे, सचिनला पुरुषाच्या स्पर्शानं सुद्धा गुदगुल्या होतात म्हणून चिडवणारे, कधीच कुठल्याच गोष्टीत न लाजणारे निर्लज्ज अर्जुनराव, पण आता चक्क राहुलच्या स्पर्शानं लाजत होते. राहुल सोड ना प्लीज, लांब झोप बरं माझ्यापासून, असं तो हसून म्हणाला. राहुल म्हणाला, का, काय होतंय? या आधी तर तूच मिठ्या मारून झोपायचं सांभाळा, हे तू विसरलास का? आणि आम्हाला छळण्यात तुझा नंबर पहिला आहे. अर्जुन म्हणाला, नाही विसरलो, पण आता कसं तरी होतंय. राहुल फार हसून म्हणाला, कसं तरी होतंय म्हणजे नक्की काय होतंय? फारच सेन्सिटिव्ह झालंय ना रे तुझं शरीर, जरा बोट लावलं तरी शहारून येतंय ना? असं म्हणून राहुलनं अर्जुनच्या कमरेत एक बोट घातलं आणि अर्जुन पडदेशी पलीकडे सरकला. राहुल, गप ना यार, मग मी जाईन ना दुसरीकडे झोपायला. राहुल म्हणाला, ओके झोपतो, तू झोपशील ना मग? अर्जुन म्हणाला, हो बाबा झोपतो, पण तू लांब झोप माझ्यापासून. तू एक काम कर, पलीकडे तोंड कर तुझं, माझ्याकडे अजिबात तोंड करू नकोस. राहुल म्हणाला, अर्जुन किस नाही येणार मी तुझा. अर्जुन म्हणाला, असा विचारसुद्धा करू नकोस, नाहीतर खूप मारीन तुला मी आत्ताच्या आत्ता. राहुल म्हणाला, का रे, तुला तुझ्या या सगळ्या भावना उद्यासाठी राखून ठेवायच्या आहेत ना, म्हणून तू कोणालाच हात लावू देत नाही. अर्जुन म्हणाला, तसं समज, पण आता झोप बरं तिकडं तोंड करून. आणि आता राहुलही झोपला आणि बऱ्याच वेळानं अर्जुनसुद्धा झोपला आणि मग सकाळ झाली. आजची सगळी सकाळ घाई गडबडीतच उजाडली. सर्वात अगोदर राहुलच उठला, मग चैतन्यला उठवलं. सचिनही उठला. चैतन्य म्हणाला, आज सूर्य कुठं उगवला बरं? आज अर्जुन चक्क झोपला आहे आपल्यानंतर. राहुल म्हणाला, अजून सूर्य उगवलाय कुठं?
आताशी कुठं 6 वाजत आहेत. नवरदेव नवरीची आठवण काढत होते रात्री. चैतन्य म्हणाला काढणारच, त्या फेजमधून तो गेलाच नव्हता ना. पण आता सगळं अनुभवलं त्यानं पुन्हा एकदा. वहिनींनी शेवटी त्याची इच्छा पूर्ण केलीच. अशी बायको पाहिजे यार, नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी. राहुल हसून म्हणाला, हो ना, अगदी नवऱ्यानं दुसरी बायको मागितली तरीही ती इच्छा पूर्ण करणारी हवी ना बायको. सचिन हसला आणि म्हणाला, चला आवरा पटकन. आणि रॉयल लेडीज उठल्या का? राहुल, तू तुझ्या बायकोला फोन लाव. मग राहुलनं फोन लावला आणि सगळ्या उठल्या. मग सेकंड लास्ट अभिला उठवला, अर्जुनला तसाच झोपू दिला आणि सगळ्यांनी पटापट आंघोळी केल्या. आवरलं आणि सगळे रेडी झाले. आणि मग चैतन्य म्हणाला, चला नवरदेव उठा आता. तरी अर्जुन उठलाच नाही, तो गाढ झोपेत होता. तसा चैतन्य पुन्हा त्याच्या कानाजवळ ओरडला, उठा उठा, पहाट झाली, लग्नाच्या मुहूर्ताची वेळ जवळ आली. आणि अर्जुन खडबडून जागा झाला आणि सगळे हसायला लागले. त्या सगळ्यांना रेडी पोझिशनमध्ये पाहून अर्जुन म्हणाला, यार मला कोण उठवणार? लग्न माझं आहे की तुमचं? सचिन म्हणाला, लग्न तुझंच आहे, म्हणून तर तुला स्पेशल ट्रीटमेंट देतोय. चल उठ आता. कपडे काढून ठेवलेत, आंघोळ कर. मग अर्जुनसुद्धा तयार झाला. सगळं साहित्य व्यवस्थित घेतलं. अर्जुन म्हणाला, सचिन, दामले काकूंना तेवढं घेऊन ये, ते आपल्यासोबत येतील. दामले काकूंचा अर्जुनवर खूप जीव आणि अर्जुनचा सुद्धा त्यांच्यावर खूप जीव. तो कधीच त्यांना विसरत नव्हता. आणि आता सगळ्यांनी गाड्या स्टार्ट केल्या आणि 8:15च्या दरम्यान हॉलवर पोहोचले. साखरपुड्याचा मुहूर्त 9:30चा होता. हळदीचा मुहूर्त 10:35 होता आणि 12:40 लग्नाचा. मयुरीचं वराड अजून आलंच नव्हतं. हॉलची सजावट खूप सुंदर केली होती. साखरपुड्यासाठी, हळदीसाठी, सप्तपदीसाठी, लग्नासाठी वेगवेगळे स्टेज बनवले होते. पाहुणे कोणी अजून आले नव्हते, कारण ते लग्नाचा मुहूर्त गाठूनच येणार. साखरपुडा आणि हळदीसाठी फक्त घरचेच मोजकेच लोक असणार होते. हॉलच्या बाहेर सुंदर अशा अक्षरांमध्ये अर्जुन शुभविवाह मयुरी असं लिहिलं होतं. अर्जुन त्या पाठीवरून सतत नजर फिरवत होता. आता अर्जुन मयुरीला फोन लावायला लागला. इतक्यात राहुल म्हणाला, अर्जुन फोन ठेव बरं, जे काही असेल ते आम्ही बघतो. आता राहुल या लग्नाचा मुख्य कार्यवाहक होता. अर्जुन त्याचं जास्त ऐकायचा, कारण या सगळ्या 5 इडियटमध्ये अर्जुन नंतर पोक्त तोच होता. बाकी सगळे पोरकटच होते. राहुल सगळ्यांना ओरडून शिव्या घालून रुळावर आणायचा आणि वेळेत सगळं पार पाडायचा. आणि इतक्यात मयुरीची गाडी आली. मयुरी शुभविवाह अर्जुन असं त्या गाडीवर मागे आणि पुढे दोन्हीकडे लिहिलं होतं. आणि राहुल म्हणाला, कोमल, नवरी आली, स्वागताची तयारी करा. आणि आता अर्जुन डोकून पाहायला लागला. तसा सचिनने त्याला मागं घेतला आणि वर पक्षाच्या रूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, अर्जुन, अजिबात बघायचं नाही नवरीकडे, आता थेट भेट भोल्यावर. आणि अर्जुन म्हणाला, यार आशूला बघत होतो. अभि म्हणाला, आशूला बघत होता की त्याच्या मम्मीला? आता थोडीशी कळकाट. मग सगळ्या रॉयल लेडीज आणि प्रीती मयुरीचं स्वागत करायला गेल्या. निळ्या रंगाची आणि लाल काठाची पैठणी घालून आणि थोडासाच मेकअप केलेली, केसात गजरे माळलेली मयुरी खाली उतरली. बाळंतपणानंतर तीसुद्धा थोडीशी गुटगुटीत वाटत होती. मग तिचे पाय धुतले, हळदी कुंकू लावलं, तिला ओवाळलं आणि मयुरी त्या सगळ्या जणींना एक साथ पाहून खूप भारावून गेली. तिथेच तिनं प्रीतीच्या मुलीला सुद्धा जवळ घेतलं आणि आता तिची नजर सगळ्यांच्या पाठीमागे काहीतरी शोधत होती. पण तिला जे हवं होतं ते दिसतच नव्हतं. आणि मितू म्हणाली, ताई, नवरदेव कुठे आहेत हे पाहताय ना? तशी प्रीती म्हणाली, वहिनी, अगं दादा तर तुझ्या मागे उभा आहे. तसं मयुरीनं काहीशी आश्चर्यानं आणि थोडंसं लाजून फार उत्सुकतेने मागे पाहिलं आणि म्हणाली, आय्या हो का, कुठे आहेत? आणि सगळ्याजणी खूप हसायला लागल्या. मग मेघा म्हणाली, मयुरीताई, तुमचे नवरदेव तयार होत आहेत, तुम्हीही पटकन तयार व्हा, साखरपुडा करायचा आहे ना. मग मयुरीसुद्धा वर पक्षाच्या रूमला ओलांडून वधू पक्षाच्या रूमकडे निघाली. धडधडत्या छातीने आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने ती अर्जुनला शोधत होती.
कसे दिसत असतील ना अर्जुनराव, आणि त्यांचा चेहरा किती आनंदित असेल याचीच कल्पना ती करत होती. आणि इतक्यात तिच्यासमोर आला अमित. तो खूप लवकर रात्रभर प्रवास करून मुंबईवरून आला होता, डायरेक्ट हॉलवर. आणि अमितला पाहून मयुरी काहीशी थबकली आणि खाली बघू लागली. मयुरीच्या आईने सुद्धा अमितला पाहिलं आणि काहीशी आश्चर्यचकित झाली. पण आता अमित कम्फर्टेबल होता. तो हसूनच मयुरीला म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ती म्हणाली, थँक्यू. मग आता जास्त संकोच बाळगायचं काहीच कारण नव्हतं. अर्जुनराव म्हणतात तसे, जर मनात काही नसेल तर मनामध्ये संकोच तरी कशाला ठेवायचा. आणि मग मयुरीच त्याला म्हणाली, केव्हा निघालास मुंबईहून? आणि अमित म्हणाला, रात्रीच निघालो होतो म्हणून तर पोहोचलो, इतक्या लवकर आलोच. असं म्हणून अमित अर्जुनला भेटायला गेला. आता अमितला ओळखणाऱ्या मयुरीच्या काही पाहुण्या म्हणाल्या, मयुरी, अगं हा तोच आहे ना तुझा पहिला होणारा नवरा? मयुरी म्हणाली, हो. अगं पण तो इथे काय करतोय? मयुरी म्हणाली, तो आमची मुंबईची फॅक्टरी सांभाळतो. यांनीच त्याला तिथे अपॉइंट केला आहे मॅनेजर म्हणून. आणि दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे. मयुरीची आत्या म्हणाली, कमाल आहे बाई अर्जुनची, मुलगा खूपच लाघवी आहे, सगळ्यांवर प्रेम करतो. आणि आता मयुरीची आई तिच्या आत्याला बोलण्याची संधी न सोडता म्हणाली, मग लाखात एक आहे माझं जावई, अगदी बावन कशी सोनं. कारण मयुरीचं आत्यानं अर्जुनचा केलेला अपमान अजूनही तिच्या आईच्या लक्षातनं गेला नव्हता. शेवटी नणंद भाऊजाईचं नातं होतं ते उंदरा मांजराचं. कोणाचं जावई सरस आहे हे दाखवण्याची चढाओढच होती त्यांच्यात. मग अमित वर पक्षाच्या रूमकडे गेला आणि म्हणाला, आत येऊ का? तसा अर्जुन म्हणाला, अमित, अरे विचारतोस काय, ये ना पटकन. आणि अमितने अर्जुनला कडकडून मिठी मारली आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं. आता दिलदार मनाचे अर्जुनराव सगळ्यांना त्यांच्या मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण चैतन्य मात्र थोडा चिडला आणि मनातच म्हणाला, भाड्या, आम्हाला सोडून इतरांना काय मिठ्या मारतो, त्याही इतक्या हसून. तो फक्त आमचा मित्र आहे, आमच्या 5 जणांमध्ये आम्हाला 6वा कोणीच नको. आणि राहुल हसून चैतन्यला म्हणाला, चैतन्य, आपण 5 पांडव आणि हा कोण आहे माहीत आहे का? चैतन्य हळूच वाकडं तोंड करून म्हणाला, कोण? राहुल हसून म्हणाला, हा कर्ण आहे. तसं चैतन्य थोडा हसला. मग आता साखरपुड्याची तयारी झाली. अर्जुन म्हणाला, यार इतकं सुनं सुनं का वाटतंय, लग्न वाटतच नाही. राहुल, त्या पिपाण्या वगैरे वाजवायला सांग ना. राहुल हसून म्हणाला, हो रे बाबा, तू शांत बस बरं, तू काहीही असलं बघायचं नाहीस. तू नवरदेव आहेस, आयोजक आम्ही आहोत. सनया, चौघडे आणि पिपाण्या राईट टाईमालाच वाजणार. आता जरा हे सगळे विधी शांततेत पार पडू दे. मग आता साखरपुड्यासाठी गुरुजींनी वधूवरांना आमंत्रित केलं. मयुरी अगोदरच हिरवी साडी घालून पाटावर येऊन बसली आणि आता अर्जुनरावसुद्धा त्याला शोभेल अशा पिंकिश रंगाचा कुर्ता घालून आला आणि तिच्या शेजारी बसला. दोघांनीही अजून एकमेकांना पाहिलं नव्हतं. मयुरी आता फार लाजत होती. दोघांनीही हात जोडले आणि अर्जुनने हळूच तिला कोपर मारला आणि ती आणखीन लाजली आणि खाली मान घालून हसायला लागली. तसा सचिन म्हणाला, अर्जुन, चावटपणा पुरे, कोपर डोळे अजिबात मारायचे नाहीत. जे काही हातपाय मारायचे आहेत ते नंतर मारा. आणि पुन्हा सगळे हसायला लागले. आणि अर्जुन हळूच मयुरीला म्हणाला, मयू, कशी आहेस? ती म्हणाली, कशी दिसते? तो म्हणाला, अजून बघितलंच नाही मी तुझ्याकडे. ती म्हणाली, का? तो म्हणाला, कारण आत्ताच तुला मी पाहिलं आणि इथूनच पळवून नेली तर माझा काही भरोसा नाही ग. तशी ती पुन्हा हसली. आणि अर्जुन म्हणाला, मयू, आशू कुठे आहे ग? दिसलंच नाही. अहो, तो झोपलाय. कालच त्याला लस दिली ना, त्याची मांडी सुजली ना, खूप रडत होता. हो मयू, थांबायचं ना 2 दिवस, आपण गेलो असतो ना घेऊन त्याला. आता ह्या प्रापंचिक दाम्पत्याची अशी खुसरफुसर चालली होती. नवदाम्पत्य होणार आहेत असं काही वाटतच नव्हतं. माहोल तर अगदी लग्नाचा होता. पण जे आधीपासूनच आयुष्यात आहे त्याला कसं डावलायचं आणि कसं विसरायचं?
मग गुरुजी म्हणाले, वधूवरांनी अजिबात बोलू नका, मंत्रांकडे लक्ष द्या. तसं कोमल म्हणाली, ताई आता अजिबात बोलू नकोस. मग मंत्र म्हणून झाले. दोघांच्याही अंगठ्या आणल्या. अर्जुन मयुरी एकमेकांसमोर उभा राहिले. मयुरीने आता न लाजता अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं, कारण आता तिला त्याच्या फिलिंग आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता, कारण या आनंदासाठीच तर तिनं सगळं केलं होतं. आणि मग अर्जुन पुन्हा तिच्याकडे फार प्रसन्न बघत हसत होता. हिरव्या साडीतली गोरी गोमटी मयुरी पाहून अर्जुनचं हृदय धडधड करायला लागलं आणि त्यानं तिला पटकन डोळा मारला. अर्जुनरावांच्या खोड्या काही संपणारच नव्हत्या आणि ते पाहून चैतन्य म्हणाला, राहुल ते बघ ते बघ. भाड्याने डोळा मारला. याला कसा शांत बसवायचा रे? अर्जुन तुला काय सांगितलं होतं? राहुलनं अर्जुनला दम दिला आणि अर्जुन म्हणाला, मी नाही काही केलं. मयू मी काही केलं तरी का? मी नाही ना तुला डोळा मारला. आणि आता मयुरी डोळे मोठे करून त्याला म्हणाली, शांत बस ना जरा, वात्रट कुठले. आणि आता गप्प बसण्याऐवजी अर्जुनरावांनी पुन्हा तिला ओठांचा पाऊट केला. आता तर मयुरी फार लाजून गोरीमोरी झाली आणि पुन्हा चैतन्य म्हणाला, राहुल ते बघ ते बघ. भाड्या आता पाऊट करतोय तोंडाचा, हा कधीच सुधारणार नाही. आणि राहुल म्हणाला, चैतन्य आता आपणच सुधारूया. त्यानं पाऊट करू दे किंवा पावटा करू दे, आता त्याच्यावर लक्षच द्यायचं सोडून देऊया. अर्जुन घाल अंगठी, असं राहुल म्हणाला आणि अर्जुन मयुरीच्या नाजूक बोटात अंगठी घातली आणि मयुरीने सुद्धा त्याच्या बोटात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण आता अर्जुनराव मयुरीचा हातच सोडत नव्हते. त्यानं तिचा हात हळूच दाबला आणि ती फार शहारून त्याला हळूच म्हणाली, अहो काय हे, सोडा ना. आणि अर्जुन म्हणाला, मयुराणी मी तुला सोडणं या जन्मात तरी शक्य नाही. आणि आता आपली आजपासून सेकंड इनिंग सुरू होत आहे, त्यामुळे इतक्या लवकर तू दमायचं सुद्धा नाही आणि मला कंटाळायचं सुद्धा नाही, कारण आता आपल्याला पुन्हा एकदा एक गोड क्यूट केमिकल लोचा करायचा आहे. आर यू रेडी? असं म्हणून त्यानं तिचा हात पुन्हा दाबला आणि मयुरी फार लाजून चूर होऊन गेली आणि म्हणाली, इश्य.